जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रात 9432 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, पालघर, ठाण्यासह मराठवाडा, विदर्भात पावसाचा अलर्ट। नागरिकांनी नदीकिनारी न जाण्याचं आवाहन। नाशिकमध्ये गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। शहर आणि आसपासच्या भागात पूरस्थिती। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। आंबेवाडी, चिखली या गावाला स्थलांतरित होण्याच्या सूचना। जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीची पाहणी। राज्यात 25 ऑगस्टला वराह जयंती साजरी करण्यात यावी। मंत्री नितेश राणे यांचं मुख्यमंत्र्यांकडे मागणीचं पत्र। शासनामार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करावं, केली विनंती। आणि सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच आयोजित केली जाणार बैठक। बैठकीनंतर घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता। मुंबई शहरात अतिवृष्टीमुळे दाणादाण उडाली आहे। आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा तिसरा डोळा अख्खा मुंबईवर नजर रोखून होता। कुठे पाणी भरलंय, दरड कोसळली आहे, झाड पडलंय किंवा कुठे वाहतूक कोंडी झाली आहे याची इत्थंभूत माहिती, त्याचं चित्रण 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यात क्षणाक्षणाला केलं जात होतं। त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा तात्काळ नागरिकांच्या मदतीला धावून जाणं शक्य झालं। मोठ्या प्रमाणावर जीवितहानी टाळता आली असं यावेळी बघायला मिळालं। राज्यातील सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन, ग्रामविकास, जलसंपदा आणि इतर अनेक शासकीय विभागांमधील विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांनी अहिल्यानगरमध्ये लाक्षणिक धरणं आंदोलन केलं। 8 महिन्यांपासून देयकं मिळत नसल्यानं कंत्राटदार आक्रमक झालेले आहेत। गोंदिया शहरातील डबलिंग कॉलनी या परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या 24 तासात उघडकीस आणला। पोलिसांनी तातडीनं आरोपीला अटक केली। यावेळी पोलिसांनी आरोपीकडून एकूण 1,82,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये आज अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष तसंच ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। गोंदिया रावणवाडीतील घाटटेमणी या गावात 48 वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह आढळलाय। विनोद देशमुख असं मृत व्यक्तीचं नाव आहे। 19 ऑगस्टपासून मृतक बेपत्ता होता। अखेर देशमुख यांचा मृतदेह आढळल्यानं गावात खळबळ उडाली आहे। धाराशिव तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धार कामाच्या निमित्तानं गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेलं तुळजाभवानी देवीचं धर्म आणि देणगी दर्शन आजपासून पूर्ववत सुरू होणार आहे। भाविकांना आता चोपदार दरवाजापासून कमी वेळेत दर्शन घेता येणार आहे। मोनोमार्गिकेवर गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याकरता MMRDAनं 10 नव्या गाड्या खरेदी केल्यात। यातील 7 गाड्या ताफ्यात येऊनही त्या प्रवासी सेवेत दाखल करण्याकरता या मार्गिकेचं संचालन करणाऱ्या MMOCL याला मुहूर्त मिळालेला नाही। गाड्यांअभावी सध्या या मार्गावर 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळेनं गाड्या धावता आहेत। या संदर्भातल्या काही वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। वाशिमच्या भौरत ते अंधार सावंगी या मार्गावरील पूल मोठ्या पुरामुळे वाहून गेलेला आहे। त्यामुळे 4 दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय। त्यामुळे गोदावरी नदीनं रौद्र रूप धारण केलंय। नदीला आलेल्या पुरामुळे नदी किनारच्या नागरिकांना सतर्क राहा असं सांगितलं गेलंय। दरम्यान गोदावरीच्या पुराची ड्रोननं टिपलेली दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता। नालासोपाऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसाचा सामान्य रुग्णांना फटका बसला। नालासोपारा पूर्वेकडील पालिकेच्या रुग्णालयाला पावसाच्या पाण्यानं चहूबाजूंनी वेढा घातला। त्यामुळे रुग्णांचे हाल झाले।
सतत पडणाऱ्या पावसामुळे भिवंडी तालुक्यातील लोणाड ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर इथल्या 2 गोदामांना पावसाच्या पाण्यानं वेढलं होतं। त्यात 9 कामगार अडकल्याची माहिती मिळताच त्यांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पाऊस पडतो आहे। धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे जलसाठा नियंत्रित ठेवण्याकरता धरणाचे सगळे 33 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले होते, परंतु आता पावसाचा वेग मंदावल्यानं धरणाचा विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे। साताऱ्याच्या कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। सध्या कोयना धरणातून 82,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सांगलीमध्ये कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, मिरज कृष्णा घाट, पुणे वस्ती या ठिकाणी पाणी आल्यानं नागरिकांचं स्थलांतर करावं लागलंय। आतापर्यंत 125 कुटुंब स्थलांतरित केली गेली आहेत। कोल्हापुरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे एनडीआरएफच्या पथकानं पूरस्थितीची पाहणी केली। राजाराम बंधारा, प्रयाग, चिखली, आंबेवाडी या परिसराची पाहणी देखील पथकाकडून करण्यात आली। जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 9,482 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला। जळगाव जिल्ह्यात 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान तब्बल 9-10 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली। तब्बल 10,000च्या आसपास हेक्टर इतक्या पिकाचं नुकसान झालं। गडचिरोली जिल्ह्यातील पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सोनेरांगी या परिसरातील काढोली नाल्यावरील ही घटना असून नाला पार करताना त्यांचा तोल जाऊन ते वाहून गेले। यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा जीव वाचवण्यात यश आलं। भामरागड तालुक्यातील पर्लकोटा या नदीच्या पुरात 4 दिवसांपासून 4 विद्यार्थी अडकून पडले होते। अखेर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने प्रयत्नाने विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं। लोकल सोबतच रस्ते वाहतुकीला ब्रेक लावत मिठी नदीला ओव्हरफ्लो करणारा पाऊस मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 209 मिलीमीटर कोसळला। ऑगस्ट महिना संपायला 10 दिवस शिल्लक आहेत। मुसळधार पाऊस असाच कोसळत राहिला तर या वर्षातील पाऊस ऑल टाइम रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसानं झोडपून काढलेला आहे। अतिवृष्टीने नदीकाठच्या शेतशिवारातील 19,000 हेक्टरवरील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तर अतिवृष्टीत 27 जनावरांचा मृत्यू झालेला आहे।